आपण गुजरातमधलं भालका तीर्थ मंदिर हे खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे। आपण पाहतोय भालकानाथ मंदिर। हे कुंड पाहू शकता भालकानाथ मंदिर। जाऊन हे आहे प्रगटेश्वर महादेव मंदिर। प्रगटेश्वर महामंदिर पाहू शकता। प्रगटेश्वर महामंदिर हे आहे शिवलिंग। तुम्हाला आतून हे मंदिर दाखवते। हा हे जे मंदिर आहे तेथे कृष्णाला बाण लागला होता। कृष्णाचा मृत्यू इकडे झाला होता। वाल्मिकीने चुकून हा बाण मारला होता। अशी आख्यायिका आहे आणि इथे श्रीकृष्ण भगवान यांचा शेवट झाला होता। 1 किलोमीटरवरून हे तेच मंदिर आहे, भालिका तीर्थ मंदिर। हे बघा ती मूर्ती भालिका तीर्थ। झूम करून दाखवतो भालिका तीर्थ मंदिर। बाजूला जे बसले ते वाल्मिकी ऋषी आहेत, पाहू शकता। हे पाहू शकता वन में कृष्ण जी ने पैर रखे। कर्देश्वर महादेव मंदिर पाहू शकता। आता आपण आलोय त्रिवेणी संगम, पाहू शकता। तीन नद्यांचा संगम आहे। हे पहा त्रिवेणी संगम कडे आपण आलेलो आहे। कबूतर बघा। हे पक्षी, लोक पक्ष्यांना खाणं घालतात। लोक खायला लागतात तर पक्षी कसे आले बघा। लोक हा संगम आहे हिरण, कपिला, सरस्वती। पाहू शकता लोक इकडे या त्रिवेणी संगमावरती येतात। खूप पवित्र असं हे स्थान आहे।
ओए एक मिनट उधर देखना, उधर भी देखना। आपण आता शारदा पीठ सोमनाथ मंदिर, हे पण सोमनाथ मंदिरच आहे। पूर्वी हे सोमनाथ मंदिर होतं, आता पावते आपण हे मंदिर बघायला चाललोय। जय भोलेनाथ, कामनाथ महादेव मंदिर पाहताय, एकदम दगडात कोरीव काम असलेलं। बघा हा कळस दाखवतोय तुम्हाला मी, सोमनाथ कामदेव कळस, दगडात कोरीव काम असलेलं मंदिर। प्रतिष्ठित कामनाथ महादेव है, पार्वती माता जी है। मनोकामना की सिद्धि के लिए प्रतिष्ठित महादेव का नाम। इकडे गंगाजलचा अभिषेक केलाय, त्या गंगाजलचा अभिषेक करतात कामनाथ मंदिरामध्ये। हे ज्योतिर्लिंग आहेत सगळी, हे सगळे ज्योतिर्लिंग आहेत। 12 ज्योतिर्लिंग आहेत तिथे बघा, प्रतिकृती 12 ज्योतिर्लिंगांची। आपण आलोय आता गोलोकधाम। आम्ही आपल्या बसमध्ये बसून कृष्णाची एकदम अप्रतिम अशी सुंदर मोहक मूर्ती पाहू शकता। हे गोलोकधाम मधली ही मंदिर बघा, ही एवढी मंदिर आहेत। आता एवढे मंदिर तुम्हाला गीता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, कृष्ण चरण पादुका जी, बालदेव गुफा, गोलोक कपाट, काशी विश्वनाथ मंदिर, महाभुजी, पेखिटजी, भीमानाथ मंदिर। हे एंट्री गेट आता चाललोय आम्ही एंट्री गेट मधून। हे आहे ते महादेव मंदिर आहे आणि अनेक मंदिरं इकडे बनवलेले, त्या मंदिराचं दर्शन करायला आपण चाललेलो आहोत। आई विमल यात्रा सहल प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही इकडे आलेलो आहोत आणि दर्शन करतो आता। हे गीता मंदिर पाहू शकता तुम्ही। भगवद्गीता, या भगवद्गीतेसाठी मंदिर बांधलेलं आहे, हे भगवद्गीता मंदिर आहे। गीता मंदिर आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत, कांबळे सांगत आहेत। पाहू शकता आपण गीता मंदिरात आलोय। प्रसन्नाची कृष्ण भगवानांची मूर्ती पाहू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतोय मी। अप्रतिम अशी श्रीकृष्णाची मूर्ती, मनमोहक। थोडं तुम्हाला जवळून दाखवतो। झूम करून दाखवतोय तुम्हाला मूर्ती, प्रसन्न अशी मूर्ती आहे। त्या गीता मंदिराच्या स्तंभावरती 18 अध्याय कोरलेले आहेत, 18 अध्याय लिहिलेले आहेत। त्यानंतर त्या गीता मंदिरा बाजूला बलरामाची गुफा आहे, त्या बलरामाच्या गुफेमध्ये आता आम्ही जात आहोत। तिथं दर्शन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे, आपण तिकडे आपल्याबरोबर येऊ शकता। बेलदेवजी गुफा मंदिर, बलरामाची गुफा, बलराम गुफा। या कॅमेरामध्ये चल पटकन रे, फटाफट या दो लोग आवाज इधर रुक जा, दो लोग जा इधर। आ जाओ ऊपर फटाफट, ढोंगे से आ जाओ। आ जाओ। गुफा आहे, या गुफेला बलदेवजी गुफा म्हणतात। म्हणजे बलरामाचं इथे स्थान होतं, बलरामाची श्रीकृष्णाचे बंधू त्यांची गुफा आहे, त्यांची पावले इथे उमटलेली आहेत। आणि या गुफेमध्ये जेव्हा कोणाला शांतीसाठी हवं असतं तर पूर्वीचे लोक अशा गुफेमध्ये अशी गुफा आहे, त्या गुफेमध्ये बलरामजी येऊन बसत होते। हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर, आपण लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये चाललोय।
मधल्या सुबक असे फोटो. कृष्ण काळातले झाके दाखवलं याच्यामध्ये. लक्ष्मीनारायण मंदिर. ही लक्ष्मीनारायणची सुंदर अशी मूर्ती. सुंदर असं झाकीत उभं दाखवतोय फोटोच्या मार्फत झाकी. सुंदर असं ब्रह्मांड छतावर दाखवलं. हा हे विष्णूचं मंदिर आहे. विष्णू आणि लक्ष्मीचं हे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणलं जातं. आणि या मंदिरामध्ये बघितलं असेल तर वरती 10 अवतार आहेत. त्या 10 अवताराचे फोटो लावलेले आहेत. तसे काही पौराणिक गोष्टी आहेत. जसं समुद्र मंथनचा फोटो आहे. हे मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे. हे मंदिर आवडलं आहे. वरती पाहिलं असेल तर अख्खं ब्रह्मांड तुम्हाला दिसतंय. जे ब्रह्मांड तयार केलेलं आहे त्या ग्रह चंद्र सूर्य तारे हे सगळं विष्णूंनी तयार केलेलं आहे. म्हणून विष्णू नारायण मंदिर आहे. त्या मंदिराचं सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि आधी आता पुढे दुसऱ्या मंदिराकडे जात आहोत. हे आहे काशी विश्वनाथ मंदिर. सुंदर अशी मूर्ती. सुंदर अशी शिवलिंग. हे आहे ओमकारेश्वर मंदिर. जय भोलेनाथ. सुंदर अशी लिंग.